आजची सुरुवात करणार आहोत राजकीय बातमीनं। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात येणार आहेत। राज ठाकरे यांची कळवा येथील 90 फूट रोड परिसरात सभा आयोजित करण्यात आली असून सभेपूर्वी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेणार आहेत। आनंद दिघे हे राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते। राज ठाकरे ठाण्यात येत असल्यानं मनसैनिकांसोबत महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आता जल्लोषाचं वातावरण आहे। तसंच दिघे यांचा खरा शिष्य कोण या वादावर देखील आता राज ठाकरे या सभेतून पडदा टाकणार असल्याचा दावा शिवसेनेचे पदाधिकारी करतात। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, गुड मॉर्निंग। राज ठाकरेंची ठाण्यातली सभा ही नवीन नाही, मात्र ही सभा वेगळी ठरणार आहे, ती नेमकी कशी? नक्कीच महायुतीचे उमेदवार ठाण्यातील नरेश म्हस्के हे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ कालामध्ये आज राज ठाकरे बैठक सभा घेणार आहेत। या सभेला जाण्यापूर्वी ते आनंद आश्रम ठाण्यात टेंभी नाक्याला तिथे जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतील, पुष्पहार करतील आणि मग तळ्यामध्ये त्यांची मोठी सभा होणार आहे। या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलतात याची उत्सुकता आहे, परंतु बाळासाहेबांचा वैचारिक वारसा असून आनंद दिघेची राजकीय कारकीर्द बघून त्यांचा वैचारिक वारसा या सर्व गोष्टी पुढे नेण्यासाठी राज ठाकरे एक चेहरा आहे, आक्रमक नेतृत्व आहे। त्यामुळे कुठेतरी आपण बघितलं तर आजची सभा ही ठाण्यासाठी महत्त्वाची आहे। ठाण्यामध्ये राज ठाकरेंचा मोठे कॅडर आहे आणि त्या निमित्तानं आजची सभा सुद्धा महत्त्वाची असल्याचं आपण पाहायला मिळतं। अगदी बरोबर आहे। त्यामुळे या सभेकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। ठाणेकर उत्सुक आहेत राज ठाकरे काय बोलतायत हे ऐकण्यासाठी। धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी। तर कल्याण पश्चिमेमध्ये आज शरद पवार यांची सभा होणार आहे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ही सभा होतीये। कल्याण पश्चिमेच्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगण मैदानात संध्याकाळी सभा होणार असून या सभेसाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड, बदलापूर, शहापूर, भिवंडी, कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येण्याची शक्यता आहे। तर याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केलेला आहे। तर सभास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या संघातून येण्याची शक्यता आहे, कारण लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा होणार आहे आणि या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाते। तर आज कल्याण पश्चिमेत शरद पवार यांची सभा होणार आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेतली जाणार आहे। सभांचा धडाका आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतो। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग गणेश, आज शरद पवार यांची भिवंडी इथं सभा होतीये, बाळ्यामामा म्हात्रेंसाठी सभा घेतली जातीये, त्यामुळे अटीतटीची लढत या मतदारसंघात सुद्धा पाहायला मिळतीये। कपिल पाटील विरुद्ध बाळ्यामामा म्हात्रे, काय बोलणार आज शरद पवार? गणेश मनाली, ही पहिली सभा होतीये भिवंडी लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठी। सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ ही कल्याण पश्चिमेच्या यशवंतराव चव्हाण क्रीडा संकुलात ही सभा पार पडते। सायंकाळच्या वेळची ही सभा आहे 6 वाजता आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे जेवढे काही घटक पक्ष आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मैदानावर येणार आहेत। मात्र महत्त्वाचं म्हणजे पारंपरिक भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा असताना ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सुटल्यानं अनेकदा काँग्रेसकडनं नाराजी व्यक्त केली गेली होती। मात्र आता 20 तारखेचं मतदान आहे, अवघ्या काही दिवसांनी हे मतदान होत असताना कार्यकर्त्यांची नाराजी आता शांत झालेली आहे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोमाने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। दुसरीकडे जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे कपिल पाटील भाजपाकडनं,
2 वेळा ते या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील असा भाजपाला विश्वास आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय अटीतटीची लढाई या अगदी बरोबर. या लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळते. मात्र आजच्या सभेचे सगळे अपडेट जे असतील ते गणेश जाणून घेत राहू. तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे आणि मतदानाच्या आधी पोलिसांनी कारवाई करत 39 लाखांची रोकड जप्त केली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे आणि छाप्यामध्ये रोख रकमेशिवाय पैसे मोजण्याचं यंत्र तसंच मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केलेले आहेत. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे. सापडलेला आहे. लोकसभा इलेक्शन 2024च्या अनुषंगाने आम्ही आमची टीम ACP शिंदे, PSI मुंडे आणि इतर आमचे अंमलदार DCP झोन 1 नितीन बगाटे आम्ही आज ॲसेसरीज पैठण गेट येथे अराऊंड 39,65,000च्या जवळपास आम्ही आज कॅश सीजर केलेली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत. किती आरोपी सापडले? साधारणतः 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत. अजूनही आम्ही आरोपी निष्पन्न करत आहोत. आणि तर सुरेश जैन यांनी महायुतीला पाठिंबा दिला आणि त्यानंतर गुलाबराव पाटलांनी सुरेश जैन यांचे आभार मानले. सुरेश दादा 9 वेळा वेगवेगळ्या पक्षातून ते आमदार झालेत. विकास करेल त्या माणसाच्या मागे उभं राहतात असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. निवडणुकीमध्ये 2 पैलवान समोरासमोर लढत असून जनता हुशार आहे आणि ते विकासाला साथ देणार असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले. सगळेच पक्ष या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढावी याच्याकरता प्रयत्न करत आहेत. आपण बघतोय की विविध संस्था आहेत, जळगाव जिल्ह्यामध्ये असेल किंवा देशामध्ये, राज्यामध्ये संस्थासुद्धा वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत, सहकारी संस्था इतर संस्था त्यासुद्धा आवाहन करत आहेत. त्याचप्रमाणे जे पॉलिटिकल लोक नाही आहेत पण त्यांना असं वाटतं की मतदान झालं पाहिजे, तसे लोकसुद्धा आपल्या परीने जो प्रचार प्रसार करता येईल तो करतायत. आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की लोकशाहीची ही सगळ्यात मोठी निवडणूक आहे, देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे. आमच्याकरता फार आनंदाची बाब आहे. पण दादांचं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर त्यांनी विकासाला आतापर्यंत महत्त्व दिलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा जीवनपट पाहिला तर ते 8-9 वेळेस जे जळगाव जिल्ह्यामध्ये आमदार झाले, 9 वेळेस, त्या 9 वेळेस वेगळ्या वेगळ्या पक्षातून ते आमदार झाले. जो विकास करेल त्या माणसाच्या मागे ते उभे राहतात. त्यांनी हे चित्र पाहिलेलं आहे की या देशाचा विकास कोण करू शकतं, आदरणीय मोदीजी करू शकतात, एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. त्यामुळे निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा पाठिंबा दिलेला आहे. चाकणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सांगता सभा झाली. यावेळेस अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. विशेष म्हणजे सभेत बोलताना अजित पवारांनी बिबट्याच्या प्रश्नावर चिंता उपस्थित केली आहे. अजित पवारांच्या या विधानावर कार्यकर्त्यांनी कोल्हे सोडण्याचा उपाय देखील सुचवलेला. आपल्याकडे एक कुत्र राहिलं नाही त्या बिबट्यामुळं. कुत्री आता संपल्यामुळं बिबट्या दुसऱ्यावरून आपल्या वासरांवर अच्छा बिबट्याच्या समोर कोल्याला सोडू. मित्रांनो, बरं लाडगे कोल्हे काय असतील त्यांना सोडू आपण, तिथे काळजी करू. वन्य प्राणी वेगळा अर्थ काढू नका. त्यामध्ये कुणाला कुठं सोडायचं आणि कुणाला दिल्लीत पाठवायचं ते बाबांनो तुमच्या हातामध्ये, तुमच्या बाजूने. तुम्ही तुमचं काम करा. सारखं एकच वादा नको, ती बटन दाबायला शिक. एकच वादा, त्यामध्ये जोर राहू दे परवा दिवशी 6 वाजेपर्यंत. मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी मदत करा. पण काही झालं तरी देखील आपल्याला राजगुरुनगर खेड परिसरात मी सगळ्या माझ्या महायुतीच्या नेत्यांना सांगतो, इथं माझ्या मागे बसलेत ना, त्यांनी बरोबर त्या सगळ्यांनी इमानी इतबारे काम केलं ना. दिवसाही गाड्या, रात्री गाड्या, पहाटे गाड्या, मशीन बंद होईपर्यंत गाड्या. आपलं घड्याळ लय मतांनी निवडून येईल. फक्त कुणी गडबड करता कामा नये.
बीडमधील प्रचाराच्या सांगता सभेतून मंत्री धनंजय मुंडेंनी तुफान फटकेबाजी केली आहे. शरद पवार आरक्षणाच्या आडून राजकारण करतायत, त्यांची मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका काय असं म्हणत धनंजय मुंडेंनी पवारांना सवाल उपस्थित केलाय. तर आमच्या ताईंची भीती वाटत असल्यामुळे आमच्या माजी नेतृत्वाला 3 दिवस बीडमध्ये येऊन बसावं लागतं असा घाणाघात धनंजय मुंडेंनी शरद पवारांवर केला. शेवटचा प्रश्न तरी शरद पवार साहेबांना विचारा की नेमकं तुमचं मराठा आरक्षणाबद्दल काय मत आहे. आरक्षणाच्या पाठीमागे राहून राजकारण करायचं. किती हो आमच्या ताईची भीती, किती हो आमच्या ताईची भीती. आमच्या माजी नेतृत्वाला, दैवताला, आदरणीय नेत्यांना 3 दिवस जिल्ह्यात येऊन बसावं लागतं. 3 दिवस, 3 दिवस मुक्कामाला. लोकसभा निवडणुकीमधून मला खासदारकीची ऑफर होती असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. कोणताही राजकीय पक्ष माझ्या विरोधात उमेदवार द्यायला तयार नव्हता आणि मला निवडून आणणार होते, मात्र मराठा समाज हेच माझ्यासाठी मोठं पद असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर येत्या 4 जून पासून सगळे सोयरे कायद्यासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे. जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या देमणी वाहेगाव इथं मनोज जरांगेंची सभा पार पडली. दरम्यान ते बोलत होते. मला आता खासदार होय म्हणत होते, खरं आहे की नाही. एक बी उमेदवार माझ्या विरोधात देणार नव्हते, एकही. कोणताच पक्ष, काही पक्षाला उभं राहायचं होतं पण फॉर्म काढायचं याच्यासाठी होता की सहानुभूती. जरांगे पाटलाच्या विरोधात आमच्या पक्षाने फॉर्म नाही ठेवला, आता आम्हाला निवडून द्या याच्यासाठी बाकी सगळे फॉर्म काढणार होते, याच्यासाठी बाकी सगळे फॉर्म काढणार होते. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मला पाठिंबा दिला. किती मजा झाली असती. मी असाच रुपया नाही माझ्याजवळ. खासदाराला पगार बी म्हणजे पगार आला असता, रेल्वे फुकट, दिल्ली जायला विमान फुकट, तिथं बंगला भिजून राहायला खासदाराला. मपली बायकोन मी दोघं जाऊन गुलाबजामू खाल्ली असतील तर काही ताण होतं का. लाट मारली मी मराठा समाजासाठी, त्या पदावरती मला गरज नाही. तरी तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय एक इंचही मी मागे सरकारणार नाही, शब्द माझा तुम्हाला. फक्त सावध राहा, बेसावध राहू नका. 6 करोड मराठ्यांच्या मधून मला अटक करायची हिंमत यांच्यात नाहीये. हे जर आग्यामुळे खवाळलं तर याला राज्यात सुद्धा राहता येणार नाही. आणि मी वैयक्तिक मरणाला भेट नाही. मी तरी 4 जूनला आमरण उपोषण पुकारले. तर आपण पाहिलं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे की मला खासदारकीची ऑफर होती, मात्र मराठा समाज हेच माझ्यासाठी मोठं पद आहे. त्याचबरोबर येत्या 4 जून पासून सगळे सोयरे कायद्यासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे. जालन्यामधल्या बदनापूर तालुक्यातल्या देमणी वाहेगाव इथं मनोज जरांगे पाटील बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी 4 जून संदर्भातली घोषणा केलेली आहे. तर मनोज जरांगेंना लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारकीची ऑफर देण्यात आलेली होती असा दावा देखील त्यांनी केलेला आहे. कोणताही राजकीय पक्ष मनोज जरांगे पाटलांविरोधात उमेदवार द्यायला तयार नव्हता आणि त्यांनाच निवडून आणणार होते असा दावा मनोज जरांगे पाटलांनी केला. तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील केंद्रस्थानी आलेले आहेत. संभाजीनगरमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांचा उल्लेख केलेला असून मराठा आंदोलनाच्या भूमीत उद्धव ठाकरेंनी जरांगेंचं कार्ड खेळलंय का असा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय.
उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि मनोज जरांगे पाटलांचा मुद्दा उपस्थित केला। सोमवारी चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। जालना जिल्ह्यातून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा सुरू केला होता। या आंदोलनाला मराठवाड्यात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला। बीड जिल्ह्यात तर सर्वात जास्त पडसाद उमटले। नेमकी हीच बाब हेरून उद्धव ठाकरेंनी मतदानाच्या आधी अंतरवली सराटी आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा उल्लेख केला। तर ते जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, काय गुन्हा केला होता त्यांनी? का दरोडा टाकून बसला होता माणूस? तिकडे तुम्ही म्हणजे त्यांनी गोळीबार केला, ते जरांगे पाटलांनी ती गोळी काडतूस पण दाखवलं होती, टर्फल त्याचं। अशा महिला बघितल्या नाही तुम्ही, वयस्कर माणसं नाही पाहिली, टाळकी फोडून काढली। तुम्ही अत्याचार माझ्या या बांधवांवरती का केला त्याचं उत्तर अजून कोणी दिलेलं नाहीये। कोणाच्या ऑर्डरनी केला, कोणाच्या ऑर्डरनी दिला? ज्यांना वाटतंय मराठ्यांवरती अन्याय झालाय ते आमच्या बाजूने बोलणारच। ज्यांना अन्याय करूनही आमच्यावर अन्याय वाटत नाही त्यांचं रक्त तपासावं लागणार आहे। ज्याला आई बहीण जातीची कळत नाही, राजकारण जास्त कळतं, जातीला बाप मानायचं सोडून नेत्याला आणि पक्षाला जर बाप मानायला लागली त्यांचं रक्त चेक करावंच लागेल। उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांचा मुद्दा जाहीर सभेत मांडल्यामुळे महायुतीकडून जशास तसं उत्तरही देण्यात आलं। 2.5 वर्ष सत्तेत असताना मराठा आरक्षणाच्या लढ्याकडे दुर्लक्ष का केलं गेलं, असा सवाल महायुतीकडून विचारण्यात आला। ज्यांना सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवता आलं नाही त्यांनी उठाठेव करू नये असा टोला उद्धव ठाकरेंना लगावण्यात आला। त्यांनी तर असं सांगितलं ना जरांगे पाटलांनी की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाहीये। बोलले तरी असेच आहेत ते की मी कुठल्याच पक्षाच्या बाजूनी नाहीये। आता निवडणुकीनंतर याचं विश्लेषण करू, ते कुठल्या पक्षाच्या बाजूनी होते की नव्हते, की त्याचा काय इफेक्ट आहे। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांचं नाव पुढे करण्याची केलेली खेळी मराठवाड्यातील जालना, संभाजीनगर आणि बीड मतदारसंघात कितपत परिणामकारक ठरेल, तसंच पुणे, मावळ, शिरूर, नगर, शिर्डी मतदारसंघात याचे काय पडसाद उमटतील हे आता 4 जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर बातमी आहे अंबरनाथमधनं, कारण अंबरनाथमध्ये जादू टोण्याचा प्रकार समोर आलेला आहे। रात्रीच्या वेळेस अंबरनाथ पूर्वला असलेल्या शिवगंगा नगर परिसरात अज्ञातानं भर रस्त्यात सुपामध्ये जादू टोण्याचं साहित्य ठेवून तो पसार झालाय। या घटनेमुळे परिसरात देखील भीतीचं वातावरण पाहायला मिळाले, तर एका जागरूक नागरिकानं ते सगळं साहित्य उचलून या अंधश्रद्धेच्या घटनेचा निषेध दर्शवलाय। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।